नमस्कार मंडळी मंडळी गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे बुधवार 1 मे 2024 दुपारी 12:56 मेष राशीमधून गुरुग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे आणि याचा पुण्यकाळ असणार आहे बुधवारच्या दिवशी सकाळी 11:05 पासून दुपारी 2:47 ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाच्या बदलाला अत्यंत महत्त्व आहे, कारण गुरुग्रह एका राशीतून गोचर भ्रमण हे साधारणतः 13 महिन्यांसाठी करत असतो। म्हणजेच एका राशीत गुरुग्रह आला की साधारणतः वर्षभर त्या राशीमध्ये तो राहत असतो। त्यामुळेच वर्षभरासाठी गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचं फळ जातकाला मिळत असतं आणि म्हणूनच ते अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं। असा हा गुरुग्रहाचा वृषभ राशीमध्ये जो प्रवेश आहे तो 1 मे 2024 पासून 14 मे 2025 पर्यंत राहणार आहे, म्हणजे 13 महिन्यांसाठी। गुरुग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं, कारण ज्योतिषशास्त्रामध्ये याचा अभ्यास ज्ञान, यश, शुभफळ, विवाह, संतती, भाग्य, समृद्धी, विद्याभ्यास, सुख, समाधान, मानसिक शांतता, सौभाग्य, मनासारखी चांगली नोकरी, यशस्वी व्यवसाय, नोकरी, व्यवसायातले यश, या सगळ्या गोष्टींसाठी गुरुग्रहाचा अभ्यास पहिल्यांदा केला जातो कुंडलीमध्ये। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मिळणारं यश हे गुरुग्रहाच्या प्रभावाखाली अभ्यासलं जातं आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या कुंडलीमध्ये सुद्धा गुरुग्रहाचं योगदान फार अभ्यासणं महत्त्वाचं असतं। पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेमध्ये असेल मूळ कुंडलीमध्ये तर यश मिळण्यासाठी अगदी प्रत्येक गोष्टींपासून खात्री समजली जाते आणि म्हणूनच महत्त्वाची व्यवहारातली शुभ मंगल कार्य करण्यापूर्वी गुरुग्रहाचं गोचर भ्रमण हे नेहमीच अभ्यासलं जातं। तसेच या वर्षभराच्या काळामध्ये 8 मे 2024 पासून 1 जून 2024 पर्यंत म्हणजे जवळजवळ 2 महिने गुरुग्रहाचा अस्त सुद्धा होणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या मंगल आणि शुभ कार्याचा मुहूर्त या काळामध्ये नसणार। लग्न, मुंज, गृहप्रवेश, वास्तुशांती, विविध ग्रहांची शांती ही त्यामुळेच या काळामध्ये केली जाणार नाही मुहूर्तशास्त्रानुसार, कारण गुरु आणि शुक्राचा अस्त होतोय। तसेच गुरुग्रह या वर्षभरामध्ये वक्री होणारे शेवटाला म्हणजेच 9 ऑक्टोबर पासून 4 फेब्रुवारी 2025 या काळामध्ये म्हणजे जवळजवळ 4 महिने गुरु वक्र असणार आहे, वक्री अवस्थेत असणार आहे। असा हा वृषभ राशीमध्ये येणारा गुरुग्रह पुढील 13 महिन्यांसाठी राशी चक्रातली चौथी जी राशी आहे ती म्हणजे कर्क या राशीला म्हणजे आपल्या या राशीला काय बरं फळ देणार आहे याची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये करून घेत आहोत। मंडळी, मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांच्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। मंडळी, वास्तु, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा गूढ विषयातली नवनवीन विषयांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। म्हणजे आपल्या मूळ पत्रिकेमध्ये गुरुग्रह कसा आहे आणि सध्या आपल्या कुंडलीनुसार आपल्या वैयक्तिक कुंडलीनुसार आपल्याला कोणत्या ग्रहाची दशा सुरू आहे हे सुद्धा कृपया तपासून घ्या, कारण आपल्याला सध्या कोणती दशा, महादशा, अंतर्दशा सुरू आहे त्यानुसार गुरुग्रहाचा जो राशी बदल आत्ता होतो आहे त्याची फळं आपल्याला मिळताना दिसून येतील, हे कृपया विसरू नका। कारण नुसती फळं ऐकायची नाहीत, तुमची मूळ कुंडली त्यातले ग्रहयोग तपासून घ्या। आणि हो, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून अपॉइंटमेंट आपण बुक करू शकता। आणि हे जे कन्सल्टेशन केलं जातं हे फोनवरूनच केलं जातं, त्यामुळे देश परदेशातून आपण सहज आमच्याकडून सल्ला घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीने। अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा। नंबर आहे 9892156163। चला तर माहिती करून घेऊया गुरुग्रहाचा राशी बदल आपल्या राशीचक्रातल्या चौथ्या म्हणजे कर्क राशीला काय बरं फळं देणार आहे। गुरुग्रह जेव्हा एका राशीमध्ये येतो, एका घरामध्ये येतो, स्थानामध्ये येतो, त्यावेळेला त्या स्थानासंदर्भातल्या काही समस्या निर्माण करतो, अडचणी निर्माण करतो किंवा त्या स्थानाचं जे काही शुभ फळ आहे ते काही प्रमाणात कमी करतो आणि म्हणूनच कुठल्या घरामध्ये आपल्या कर्क राशीला येतोय ते अभ्यासायचं आहे। गुरुग्रहाची दृष्टी मात्र अमृतासमान शुभ फळं देते आणि म्हणून बदलणाऱ्या गुरुग्रहाची दृष्टी सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आता या गुरुग्रह जे दृष्टीने दुसऱ्या घरावर पाहतो अशा गुरुला 3 दृष्ट्या असतात, 5वी, 7वी आणि 9वी ही शुभदृष्टी समजली जाते आणि म्हणूनच या 3 दृष्टींची घरं आणि ज्या घरात येतोय ते घर अशी 4 घरं आता आपल्याला अभ्यासायची आहेत आणि म्हणूनच त्या 4 घरांचा अभ्यास आपण नीट समजून घेऊया। मात्र हे सगळं करत असताना शुभ फळांचा अभ्यास करताना आपल्याला दशा, महादशा, अंतर्दशा मात्र अनुकूल असणं तितकंच महत्त्वाचं असतं। हे पुन्हा पुन्हा का सांगतोय, कारण हे फार महत्त्वाचं आहे।
कर्क राशीला गुरुग्रह लाभस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे, म्हणजे 11व्या घरातून. 11वं घर म्हणजे लाभस्थान. कुंडलीमधील 11व्या घराला लाभस्थान म्हणून जसं ओळखलं जातं, तसंच या घरावरून आपल्या परिश्रमाचं फळ जे काही मिळणार आहे, आउटपुट्स, ते सुद्धा पाहिले जातात. तसेच आपले सगळे सोबती, मित्र परिवार यांचाही अभ्यास केला जातो. अशा लाभस्थानातून गुरुग्रहाचं गोचर भ्रमण होत असल्यामुळे मित्रांच्या किंवा आपल्या सगळे सोबती यांच्यावर अवलंबून राहून कुठल्याही कामाचं नियोजन या वर्षामध्ये आपल्याला करणं टाळायचं आहे, कारण त्याचं शुभफळ कमी होत आहे. गुरुग्रह ज्या घरातून गोचर भ्रमण करतो त्या घरासंबंधातली फळं कमजोर करतो आणि म्हणूनच ही काळजी आपल्याला या वर्षभरामध्ये आवर्जून घ्यायची आहे. तसेच आपण जे काही कार्य सुरू करणार आहात त्यामध्ये मिळणारा लाभ हा विलंबाने मिळण्याचा योग राहणार आहे, हेही लक्षात ठेवायचं आहे. त्या दृष्टीने आपल्याला आपल्या कामाचं नियोजन केलं म्हणजे नुकसान होणार नाही. अशा वेळेला लॉंग टर्म गुंतवणूक सुद्धा उपयोगाची ठरते, कारण परिणाम हे दीर्घकाळाने मिळतात. तसेच यशासाठी संयम सुद्धा आपल्याला दाखवावा लागणार आहे. गुरुग्रहाची ही कमकुवत बाजू सावरण्यासाठी या वर्षभरामध्ये आपल्याला पूजास्थानामध्ये गुरुग्रह आणि सर्व कार्यसिद्धी यंत्र पूजेत ठेवून त्याचं रोज दर्शन घेणं उत्तम राहील. तसेच गुरुग्रहाचा जो मंत्र आहे या वर्षभरामध्ये मुद्दाम 1 माळ जप करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः. गुरुग्रहाची दृष्टी मात्र शुभ समजली जाते. अशी गुरुग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या 11व्या घरावरून पडणार आहे, ती म्हणजे 3ऱ्या, 5व्या आणि 7व्या घरावर. 3ऱ्या घरातील दृष्टीमुळे काय बरं परिणाम मिळणार, तर आपल्या भावंडांसाठी काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय आपण जर घेणार असाल तर अवश्य घेऊ शकता. याचा लाभ आपल्या छोट्या भावांना भावंडांना चांगला होताना दिसेल. आपल्या भावंडांच्या लग्न कार्याच्या दृष्टीने आपण चिंतेमध्ये असाल तर अवश्य ही चिंता आपल्या प्रयत्नांना यश मिळवून देईल आणि आपली चिंता मुक्त व्हायला आपल्या भावंडांच्या संदर्भामध्ये मदत करेल. तसेच ज्यांचा ट्रॅव्हल अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल नेटवर्किंग, मीडिया, मार्केटिंग, शैक्षणिक क्लासेस, सामाजिक कार्य, NGO अशा कार्यक्षेत्राशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध असेल तर त्यामध्ये वाढ होणं, वृद्धी होण्याचा योग आहे. अवश्य याचा लाभ आपण घेऊ शकता. तसेच जवळपासच्या ठिकाणी फिरण्याचा, म्हणजे ज्याला आपण इंटरनल म्हणतो, म्हणजे देशाच्या बाहेर नाहीत पण देशातल्या आतमध्ये पर्यटन करण्याचा निर्णय सुद्धा यावर्षी उत्तम राहील. कुंडलीच्या 3ऱ्या घराला पराक्रम स्थान म्हणतात. गुरुग्रहाची दृष्टी ह्या 3ऱ्या घरावर पडत आहे, शुभ आहे. असा हा गुरुग्रह आपल्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह असल्यामुळे या वर्षामध्ये आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यश तर मिळेलच, परंतु जो काही कार्यक्षेत्राचा विस्तार आहे त्या करण्याच्या ज्या काही योजना आपण आखाल त्यासुद्धा यशस्वी होताना दिसतील. आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपण यश, समृद्धी आणि कार्यवृद्धी या वर्षभरामध्ये अत्यंत सुंदर निर्माण करू शकाल. तसेच आपल्या कार्याच्या माध्यमातून आपल्या जवळच्या लोकांमध्ये आपले संबंध तयार करण्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी होताना दिसता आहात. 5व्या घरावरील गुरुग्रहाची शुभदृष्टी ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षेतलं यश आणि उच्च शिक्षणासाठी परदेश गमनाची संधी राहणार आहे. कॉलेजमधून होणारं जॉब प्लेसमेंट जे असतं त्यामध्ये यश मिळवण्यासाठी हे वर्ष विद्यार्थ्यांना विशेष लाभाचं राहतं. त्या दृष्टीने अवश्य परिणाम वाढवा. मात्र शनिग्रहाची पनवती असल्यामुळे संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला तितकीच अधिक प्रमाणामध्ये मेहनत मात्र घ्यावी लागणार आहे, हे विसरून कदापि चालणार नाही. ज्यांना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य हा निर्णय या वर्षभरामध्ये प्लॅन करू शकता. तर या वर्षामध्ये एखादा चांगला लाईफ पार्टनर, जोडीदार मिळवण्याचा योग सुद्धा जुळून येतोय, म्हणजे विवाहाला अतिशय सुंदर योग आहे कर्क राशीला. तसेच आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीजवळ आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी सुद्धा या 5म स्थानावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्याला मदत करताना दिसते आहे. 5म स्थान हे संततीचं स्थान असल्यामुळे या वर्षात संततीचा निर्णय घेणं तर योग्य राहीलच, पण त्यांच्यासाठी जर काही प्लॅनिंग करताय आर्थिक बाबतीत अवश्य करा. कुंडलीमधील 7वं घर हे विवाहासाठी तसेच व्यापारासाठी अभ्यासलं जातं. अशा 7व्या घरावर गुरुग्रहाची 9वी शुभदृष्टी पडत असल्यामुळे आत्तापर्यंत रखडलेले विवाह जुळून येण्यासाठी जोरकस प्रयत्न केल्यास हमखास यश मिळेल. ज्यांना व्यवसायामध्ये पदार्पण करायचं होतं त्यांनी या वर्षात आपल्या व्यवसायाची सुरुवात अवश्य करू शकता. स्वतंत्र किंवा भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी हे वर्ष आपल्याला लाभ मिळवून देणारं आहे. तर ज्यांना भागीदारी व्यवसाय सुरू आहे त्यातून बाहेर पडून स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष उत्तम राहील. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या कार्यात आणि व्यवसायात सुद्धा वृद्धी करणारा हा योग असणार आहे. 7व्या घरामध्ये शनीची मकर राशी असून त्यावर गुरुग्रहाची शुभदृष्टी पडत असल्यामुळे व्यापारामध्ये अचानक मोठ्या यशाची शक्यता निर्माण होण्याचा योग या काळात आहे. शनीच्या पनवतीच्या काळात निश्चितच हा शुभयोग आपल्याला आनंद आणि मानसिक समाधान मिळवून देण्याला सक्षम असणार आहे.
आणि ज्यांना आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर मिळून एखाद्या कार्याची किंवा एखाद्या व्यवसायाची सुरुवात करायची असेल त्यांनी सुद्धा अवश्य आपला हा निर्णय या वर्षभरामध्ये सुरू करायला, त्याचा श्री गणेशा करायला बिलकुल हरकत नाही. त्याचप्रमाणे जोडीदाराच्या बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक किंवा आरोग्याच्या समस्या दूर करणारा हा कालखंड आपल्या दृष्टीने शुभ राहणार आहे. कुंडलीमधलं 7वं घर हे कोर्ट कचेरींमधले यशप्राप्तीसाठी सुद्धा अभ्यासलं जातं आणि म्हणूनच आपली जर न्यायाची बाजू असेल तर कोर्टाच्या कामात यावेळेला यश मिळण्यासाठी वर्ष उत्तम साथ देताना दिसतं आहे. विशेष करून ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी सुरू होत्या, काही गैरसमज, वादविवाद सुरू होते, कोर्ट कचेऱ्या सुरू होत्या, त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन सामंजस्याची भूमिका घेऊन आपल्या नात्यांमधला विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी, पुन्हा आपलं नातेसंबंध सुदृढ करण्यासाठी जर प्रामाणिक प्रयत्न केले तर यश मिळायला हे वर्ष उत्तम आहे वैवाहिक जीवनामध्ये. तर मंडळी, ही होती आपल्या कर्क राशीची या संपूर्ण 13 महिन्यातली गुरुग्रहाच्या बदलाची माहिती. व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि व्हिडिओचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक सुद्धा करा. मंडळी, येणारा हा एप्रिल, मे, जून, जुलै महिना विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो दरवर्षी. तसेच घर बांधणी, घर खरेदी यासाठी सुद्धा. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो, आपल्या यश मिळवण्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी येत आहेत त्या का बरं निर्माण होत आहेत, कधीपर्यंत असणार आहेत, की त्यासाठी या अडचणी येत आहेत म्हणून दुसऱ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करावं, कोणत्या कार्यक्षेत्रात यश आहे, यामध्ये कुंडलीशास्त्र कशी बरं मदत करते याविषयीचं व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे. त्याची लिंक मुद्दामून खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा. तसेच विवाह संदर्भातले पण सुंदर व्हिडिओ केलेले आहेत, ती सुद्धा माहिती त्या लिंकमध्ये दिलेली आहे, अवश्य घ्या. मंडळी, आपल्याला आपल्या कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून वैयक्तिक पद्धतीने करायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल, तसेच वास्तू विषयातलं मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणजेच वास्तूची रचना वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी, ते कोणती वास्तू किंवा बांधकामाचा कोणता प्लॉट खरेदी करावा वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे याविषयी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे त्यावर आपण व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून केलं जात असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा जी आमची बरीचशी मंडळी याच पद्धतीने मार्गदर्शन घेतात, आपणही सहभागी होऊन मार्गदर्शन सहज घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163, जो थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नेहमीच दिलेला असतो. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. पुस्तक भारतात कुठे असाल घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते. त्याच पद्धतीने आपण मागवू शकता. परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तु दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, त्या यंत्राविषयी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर त्याबद्दलची ऑर्डर बुक करा. मंडळी, असा हा कर्क राशीसाठी गुरु बदलाचा असलेला परिणाम आपण अभ्यासला. पुढच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत कर्क राशीनंतर येणारी रवी ग्रहाच्या अंमलाखालची सिंह राशी. या सिंह राशीला काय बरं परिणाम मिळणार आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा. कळावे लोभ असावा. धन्यवाद.